गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। खरं तर आज शिक्षक दिनानिमित्त या ठिकाणी जमलेल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आता फक्त शिक्षक लोक सोडूनच सगळ्यांना शुभेच्छा का दिल्या हे नंतर सांगतो। त्याआधी आज आपल्याला शिक्षक रूपी म्हणा गुरु रूपी म्हणा जे पाहुणे भेटले त्यांच्या उपस्थितीसाठी मी सर्वप्रथम सर्व शिक्षक लोकांचे मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर आजचा हा आपला शिक्षक दिनाचा कार्यक्रम अत्यंत शांततेत संयमामध्ये कोणत्याही प्रकारचा कालवा कोणत्याही प्रकारचा दंगा न होता अगदी नियमबद्ध पद्धतीमध्ये पार पडला। त्याबाबत मी सर्वप्रथम सर्व मॅनेजमेंट कमिटीचे सर्व शिक्षक लोकांचे सर्व विद्यार्थी मित्रांचे आणि सर्व सहकारी बांधवांचे मनापासून आभार मानतो। खरं तर आज आपला हा आदर्श इन्स्टिट्यूटचा शिक्षक दिन हा फक्त टीचर्स डे म्हणूनच नाही तर खऱ्या अर्थानं टीचर्स ॲप्रिशिएशन डे म्हणजे शिक्षक आभार दिन म्हणून साजरा झाला असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। कारण आभार हे आपण मानलेच पाहिजे। जगाच्या पाठीवरती दोन प्रकारचे लोक असतात, एक असतात कृतज्ञ आणि दुसरे असतात कृतज्ञ। तसं पाहायला गेलं तर दोन शब्दांमध्ये फार असा फरक नाहीये, पण अर्थ पाहायला गेला तर जमीन आसमानाचा फरक आहे। कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकारांची जाणीव असणारे, बरोबर नसेल, आणि कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकारांची जाणीव नसणारे किंवा केलेले उपकार विसरणारे। मग ज्यांच्यामुळे आज आपण आहे ह्या स्टेज पर्यंत येऊन पोहोचलो, ज्यांच्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी रोज नवनवीन शिकायला भेटतंय, ज्यांच्याकडे पाहून काहीतरी नवीन करण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होते, ज्यांच्याकडे पाहून आपल्याला त्यांचं अनुकरण करावं असं वाटतंय, अगदी पुस्तकातील छोट्या धड्यापासून त्या आयुष्यातील मोठ्या लढ्यापर्यंत ज्यांनी आपल्याला उभं राहायचं कसं, ज्यांनी आपल्याला घडायचं कसं आणि जिंकायचं कसं हे शिकवलं, त्या सर्व शिक्षक बांधवांचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे आणि कृतज्ञता व्यक्त करताच आली पाहिजे। आता कृतज्ञता व्यक्त करायची म्हणलं की आमच्या समोर सर्वात पहिल्यांदा प्रश्न उभा होतो की का करायची, मग शिक्षकांचीच का करायची। कारण दुसरी गोष्ट आम्हाला म्हणलं की आम्हाला जास्त विचार करावा लागत नाही, पण एखाद्याचे आभार माना म्हणलं की आम्हाला लगेच का असा प्रश्न पडतो। मग शिक्षकांचीच कृतज्ञता का मानायची। एक साऊथ आफ्रिकाची एक युनिव्हर्सिटी आहे सर, त्या युनिव्हर्सिटीमध्ये एक फार सुंदर वाक्य मी वाचलं होतं की इफ यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय एनी नेशन, इफ यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय एनी नेशन you don't require to use any type of nuclear bomb, any type of missile, you just have to destroy its education system। म्हणजे एखादं राष्ट्र जर उद्ध्वस्त करायचं असेल, एखादा प्रांत जर उद्ध्वस्त करायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या न्यूक्लिअर बॉम्बची, कोणत्याही प्रकारच्या अणुबॉम्बची, कोणत्याही प्रकारच्या मिसाईलची किंवा कोणत्याच शस्त्राची गरज नाही। तुम्हाला फक्त त्या राज्याची त्या प्रांताची एज्युकेशन सिस्टीम बंद करायची आणि काही काळानंतर तुम्हाला तो प्रांत नष्ट झालेला दिसेल। म्हणजे ज्या शिक्षणाच्या जीवावरती आज आपला युवक घडतोय, ज्या शिक्षणाच्या जीवावरती आपला युवक उद्याच्या भारताचं नेतृत्व करणार आहे, ज्या शिक्षणाच्या जीवावरती एखादा प्रांत उज्ज्वल होतोय, तेच शिक्षण जर नसेल तर एखादा प्रांत उद्ध्वस्त सुद्धा होऊ शकतो, एवढी ताकद शिक्षणामध्ये। आणि तेच शिक्षण ज्यांच्यामुळे आपल्याला भेटतं त्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करणं आपलं पहिलं काम आहे। म्हणून आज या ठिकाणी सर्वांचे आपल्याला आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे गुरु भेटतात। जन्माला आल्यावर आपले पहिले गुरु असतात आई आणि वडील, त्यानंतर दुसरे गुरु असतात आपले शिक्षक लोक। मग कृतज्ञता व्यक्त करायची म्हणल्यावर नक्की कृतज्ञता शिक्षकांची व्यक्त करायची, पण शिक्षक म्हणजे नक्की कोण, मग शिक्षक कसा असतो। मग ज्यांनी आपल्याला पहिली ते 10वी शिकवलं तेच फक्त आपले शिक्षक आहेत का, ज्यांनी आपल्याला 11वी 12वी पर्यंत शिकवलं तेच आपले शिक्षक आहेत का। आमचा एक फार सुंदर संत विचार आहे की जयाचा जो जो घेतला मी गुण तया तया मी केला गुरु जाण। म्हणजे ज्या माणसाकडून मला काहीतरी शिकायला भेटलंय, ज्या माणसाकडून मला काहीतरी अनुभवायला भेटलंय, ज्याच्याकडे बघून माझ्यामध्ये एक नव चैतन्य निर्माण झालंय, तो प्रत्येक माणूस माझा गुरु आहे। आणि या सर्व गुरूंना मानवंदना देण्याचा, या सर्व गुरूंना आभार मानण्याचा आजचा हा दिवस आहे। खरं तर गुरु आयुष्यामध्ये शिक्षक महत्वाचे का असतात, तर एक भला मोठा समुद्र असतो आणि त्या समुद्रामध्ये एक जहाज फसलेली असते, जिकडे बघा तिकडे फक्त पाणीच असतं, पण त्या समुद्राला त्या जहाजाला जर योग्य किनाऱ्यापर्यंत जायचं असेल तर तिला गरज पडते एका दिशादर्शकाची। एक दिशादर्शक नावाचं यंत्र त्या जहाजाला मदत करतं, त्या दिशादर्शकाच्या सहाय्याने ती जहाज योग्य त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकते। मग जसं त्या
समुद्रामध्ये फसलेल्या नावाला योग्य दिशा मिळण्यासाठी, योग्य किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या दिशादर्शकाची गरज असते. त्याचप्रमाणे या संसाराच्या आणि या जीवनाच्या भल्या मोठ्या भवसागरामध्ये फसलेलो आपण जो आहोत ना, आपल्याला योग्य ते मार्ग मिळण्यासाठी, योग्य ते दिशा मिळण्यासाठी आणि सर्वोत्कृष्ट शिखर गाठण्यासाठी गरज असते ती म्हणजे एका योग्य मार्गदर्शकाची. कारण आयुष्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की जर दिशा चुकली तर स्थान चुकतं, जर स्थान चुकलं तर किंमत कमी होते आणि किंमत कमी झाली की आयुष्य बदलतं. एकाच झाडाची फुलं असतात, काही फुलं देवाच्या हारामध्ये जातात, काही फुलं प्रेताच्या हारामध्ये जातात. जी फुलं देवाच्या हारामध्ये जातात त्याच्यावरती माणसं डोकं टेकून नमस्कार करतात आणि जी फुलं प्रेताच्या हारामध्ये जातात त्या प्रेतासोबत ती मातीतच जातात. स्थान चुकलं, दिशा चुकली की पुढचं आयुष्य सर्व बदललं जातं आणि तीच दिशा आयुष्याला देण्याचं काम आपले आदर्श येशूचे सगळे शिक्षक कित्येक वर्षापासून करत आहेत. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो.